विनोद कांबळीचा जन्म मुंबईमधील एका चाळीमध्ये 18 जानेवारी 1972 ला झाला. त्याचे वडील गणपत कांबळी एका गॅरेजमध्ये मेकॅनिक होते. घरची परिस्थिती हालाकीची, घरात खायला अन्न नाही, तर मग क्रिकेटसाठी पैसे कसे येणार? तर या क्रिकेट वेड्या विनोद कांबळीने लहानपणी चोरी देखील केली होती आणि त्या पैशानं क्रिकेटची बॅट खरेदी केली. क्रिकेटच्या सरावासाठी विनोद कांबळी यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील कामठ मेमोरियल क्रिकेट क्लब जॉईन केले, जिथे त्यांचे प्रशिक्षक होते रमाकांत आचरेकर सर. आणि येथेच विनोद कांबळीची भेट सचिन तेंडुलकरशी झाली. पुढे सचिन आणि विनोद यांनी रमाकांत आचरेकर सर यांच्या म्हणण्यानुसार शारदाश्रम विद्या मंदिर या शाळेत प्रवेश घेतला. याच शाळेतून दोघांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि यानंतर दिवस आला 24 फेब्रुवारी 1988 चा. तो दिवस ज्या दिवशी शारदाश्रम विद्या मंदिर आणि सेंट झॅव्हियर या दोन शाळांमध्ये एक मॅच खेळली जाणार होती आणि हीच मॅच इतिहासामध्ये नोंद होणार होती. विनोद कांबळी आणि सचिन रमेश तेंडुलकर या दोन पोरांनी 664 रनांची नाबाद पार्टनरशिप या मॅच मध्ये केली आणि यापैकी 349 रन्स एकट्या विनोद कांबळीने केले. तेव्हा कांबळीचं वय होतं फक्त